फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला खरं तर आता आपण सुरुवात करूयात. संपूर्ण आपला कटोरी ब्लाऊज एक शिवून झालेला आहे. बट झालं काय की मी जो काही ब्लाऊज होता तर तो 34 साईजचा घेतला होता आणि तुमचं माप वेगळं असणार आहे. म्हणजे 28 असेल, 30 असेल, 32, 34, 38, 40, 42, 44 असं 50 पर्यंत कितीही साईज असू शकते. सो मग त्यानुसार आपल्याला छातीची घडी कशी कॅल्क्युलेट करायची तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर 28 पासून 50 पर्यंतचा संपूर्ण चार्ट देणार आहे. म्हणजे कुठल्या साईजला कशा पद्धतीने छातीची घडी कॅल्क्युलेट करायची, त्याचबरोबर 28 साईज पासून 50 साईज पर्यंत गळा रुंदी, शोल्डर आणि मुंडा कसं घ्यायचं तर हे सुद्धा डिटेलमध्ये मी तुम्हाला चार्ट देणार आहे. आणि हा जो काही चार्ट देणार आहे तर तो तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हा कटोरी ब्लाऊजचा चार्ट बघून कुठल्याही साईजची कटोरी कशी कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल. त्यानुसार गळा रुंदी, शोल्डर, मुंडा कसा घ्यावा हेही नक्कीच कळेल. मी हे अतिशय सावकाश सांगितलेलं आहे, स्टेप बाय स्टेप, आणि खूप महत्त्वाचा हा चार्ट आहे. सो हा चार्ट जर फॉलो केला तर कुठल्याही साईजची तुम्हाला परफेक्ट कटिंग सहजच करता येईल. ठीक आहे, तर हा चार्ट तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित काढून ठेवायचा आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कटोरी ब्लाऊजचा हा चार्ट फॉलो करून सहजच कुठल्याही साईजची म्हणजेच 28 पासून 50 साईज पर्यंत सहजच कटिंग करता येईल. ठीक आहे, चला तर मग आता आपण आपल्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूया. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी हा व्हाईट बोर्ड घेतलेला आहे आणि यावर आता आपण आज चार्ट बघणार आहोत. तर मी ज्या स्टेप बाय स्टेप सांगते तर तुम्ही हे संपूर्ण या स्टेप बाय स्टेप तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी आपण आता मी तुम्हाला एक डायग्राम सांगते. तर सेम तशीच डायग्राम वहीवर जे काही कोरं पेज आहे तर त्या पेजवर काढून घ्यायची आहे आणि नंतर मग आपण चार्टला सुरुवात करूयात. तर डायग्राम सांगण्यामागचं कारण म्हणजे आपण जे चार्ट बघणार आहे तर ते मापे आपण कटिंग करताना कुठे टाकतो तर हे तुमच्या सहजच लक्षात यावं, यासाठी सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे डायग्राम म्हणजेच आकृती सांगणार आहे. तर बघा, मग इथे सगळ्यात आधी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता ही जी काही लाईन आहे तर ही म्हणजे आपल्या ब्लाऊजची उंची आहे. तर ते तुम्ही तिथे लिहून घ्या. तसं मी पुढे आकृतीत सांगतच आहे, पण जर मी पुढे नाहीच लिहिलं तर तुम्ही लक्षात राहू द्या आणि तिथे मार्क करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर इथून आता आडवी एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि ती आहे आपली गळारुंदी आणि शोल्डरची. तर हे जे काही माप आहे आता आकृतीचे तर ही थोडीशी अंदाजेच घ्यायची आहे आपल्याला, कारण की परफेक्ट आता आपण पट्टीच्या सहाय्याने इथे माप घेत नाहीये. फक्त एक डायग्राम म्हणा, आकृती म्हणा किंवा एखादं पॅटर्न ड्रॉ करून ठेवतोय, जेणेकरून पुढचं कटिंग स्टिचिंग समजणं आपल्याला सोपं जावं. खरं तर यासाठी म्हणजे ही फक्त एक रफ डायग्राम आहे, परफेक्ट मापे घेऊन आपण काढलेली नाहीये. हा पॉइंट इथे खूप महत्वाचा आहे, लक्षात राहू द्या. तर बघा, अंदाजाने आपण हे एक स्ट्रक्चर इथे काढून घेतलेलं आहे आणि ह्या साईडला बघा आपला असतो मुंडा. तर मग मी इथे मुंड्याचा शेप देऊन घेते. तर हा सुद्धा आपण अंदाजेच दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता इथे मी एक टायटल लिहून ठेवते. तुम्ही पण तिथे टायटल लिहा, जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की ही कशासाठी आपण आकृती काढलेली आहे. तर ही जी काही आकृती आहे तर ही आहे छातीची घडी. म्हणजे आता आपण साईजनुसार छातीची घडी कशी कॅल्क्युलेट करायची तर याचा चार्ट पुढे बघणारच आहोत. तर जे कॅल्क्युलेट करणार आहोत किंवा जो चार्ट आहे तर ते माप नक्की कुठे टाकायचं तर हे तुमच्या सहज लक्षात यावं, यासाठी ही आकृती आहे. तर बेसिक डायग्राम तर आपल्याला काढावाच लागणार आहे. तर बघा, इथून ड्रॉ केलेला आहे तर तो आहे आपला गळा, पुढचा गळा. हा जो काही पार्ट आहे तर हा आपला ब्लाऊजचा पुढचा पार्टचा स्ट्रक्चर आहे. हा पॉईंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात राहू द्या. आणि सिंपल गोल गळ्याचा मी इथे शेप दिलेला आहे फॉर्म्युलेटी म्हणून. कटिंगच्या वेळेस आपण पानगळा वगैरे किंवा पंचकोनी किंवा चौकोनी सुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे, पण आता आपलं बेसिक डायग्राम काढण्याचं इथे काम चालू आहे. खरं तर त्यानंतर आता आपल्याला छातीची घडी टाकायची असते, तर ती कुठून टाकायची असते तर त्याचं माप मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी वरच्या साईडला आपण इथे एक लेबल देऊयात, म्हणजे लक्षात येईल. तर बघा, इथे जे टाकलेलं असतं आपण तर ती असते आपली गळारुंदी. तर छोट्या अक्षरामध्ये इथे तुम्ही गळारुंदी लिहून ठेवा. असंही मी बोर्डवरच आकृती काढलेली आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओतून लगेच कळावं यासाठी. इथे टाकत असतो शोल्डर आणि हा आहे आपला मुंडा. तर हे पॉइंट लिहिल्याने काय होतं की डायग्राम मध्ये कुठे कुठली गोष्ट आहे तर हे पटकन आपल्या लक्षात यावं. खरं तर यासाठी हे लेबल दिले. आणि साईडला मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही पूर्ण उंचीची सुद्धा एक मार्किंग करून लिहून ठेवायचं आहे. तर तो पार्ट आपला बंद बाजूच्या साईडने असतो. त्यानंतर इथून इथपर्यंत आपले असते छातीची घडी.
आता छातीची घडी साईजनुसार कसं कॅल्क्युलेट करायचं तर हे मी तुम्हाला सांगेलच, पण सध्या इथे लिहून ठेवायचं आहे छातीची घडी. ठीक आहे. आय होप सो तुम्हाला एवढी डायग्राम लक्षात आलेली असेल आणि सेम एवढी हा डायग्राम तुम्ही तुमच्या वहीमध्ये जिथे कोरं पेज आहे तिथे काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या समोरच्या पेजवर आता आपण पुढे जे काही डायग्राम बघणार आहोत म्हणजे जो काही चार्ट बघणार आहोत तर तो डायग्रामच्या एकदम समोरच्या पेजवर आला पाहिजे, म्हणजे आपली एकदम प्रॉपर अशी वही रेडी होईल. ठीक आहे. सो आता ही डायग्राम मी रफ करते आणि पुढे आता तुम्हाला काय लिहायचं आहे तर ते सांगते. तर बघा, आता सगळ्यात आधी मी तुम्हाला ही जी काही छातीची घडी आहे ना तर त्याचा एक फॉर्म्युला सांगते, तर तो सुद्धा तुम्ही डायग्रामच्या खाली लिहून ठेवायचा आहे. कोऱ्या पेजवर लिहिला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. तर बघा, छातीची घडी इज इक्वल टू, म्हणजे बरोबरचं साईन आहे हे, तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं असतं बघा. छातीचा चौथा भाग अधिक म्हणजे प्लस मार्जिन ऍड करत असतो आपण. 1.5 इंच करत असतो, काही ब्लाउज साठी 2 इंच करत असतो. ठीक आहे. तर ते डिपेंड्स आहे की कुठल्या ब्लाउजचा पॅटर्न आहे, तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर आता हा फॉर्म्युला आहे आपला छातीच्या घडी कॅल्क्युलेट करण्याचा, तर त्याला असं ब्रॅकेट करून ठेवायचा आहे, म्हणजे तो वही खोलल्यावर पटकन हायलाइट होईल, म्हणजे आपल्याला लवकर दिसेल. ठीक आहे. तर हा काय झाला आपला छातीच्या घडीचा फॉर्म्युला. तर हा सुद्धा तुम्ही जिथे आकृती काढली आहे त्याच्या खाली लिहून ठेवायचा आणि असं मस्त ब्रॅकेट करून ठेवायचं आणि एकदम छान सुटसुटीत वही आपली इथे रेडी करायची आहे, छान असं हँडरायटिंग सहित. आता मी घाई गडबडीत माझ्या हँडरायटिंग जशी येते तशी जरा समजून घ्या, तर तुम्ही एकदम व्यवस्थित सुटसुटीत काढून ठेवायचं आहे. ठीक आहे. तर एकदम म्हणजे एकदम इम्पॉर्टंट असा हा आपला फॉर्म्युला आहे. आय होप सो हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घेतला असेल. आता आपण पुढचं बघूयात. ठीक आहे. आता हे मी रफ करते आणि खरं तर आता आपण आपला जो काही मेन पॉइंट आहे म्हणजेच चार्ट, तर त्याला सुरुवात करणार आहोत. आणि चार्ट समजण्याच्या आधी जे काही 2 पॉइंट होते ते आपण कव्हर केले, ते म्हणजे आकृती आणि छातीच्या घडीचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता पहिला चार्ट आहे आपला, त्याच्यामधला पहिला, आता वरती तुम्ही छातीची घडी असं लिहून ठेवायचं आहे आणि पहिला कॉलम घ्यायचा आहे तो म्हणजे छाती. त्यानंतर त्याच्या पुढचा जो काही कॉलम आहे तर तो घ्यायचा आहे आपल्याला छातीची घडी. ठीक आहे. तर हा जो काही चार्ट आहे तर यामध्ये 2च कॉलम आहेत. पुढच्या चार्टमध्ये जास्त आहेत, तर मग कसं जागा मॅनेज करायची तर हे मी तुम्हाला सांगेल पुढे. ठीक आहे. आणि बघा, मी म्हटल्याप्रमाणे पुढचा जो काही कॉलम होता तर तो आहे आपला छातीची म्हणजे चौथा भाग आणि त्यानंतर अजून एक कॉलम आहे पुढे. म्हणजे डायरेक्ट छातीची घडी घेतली तर तुम्हाला थोडंसं समजायला अवघड होईल, सो त्यामुळे 3 कॉलम करायचे आहे आणि ही आहे छातीची घडी. ठीक आहे. म्हणजे छाती म्हणजे साईज कुठली असेल ती, त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आणि पुढचा कॉलम आहे छातीची घडी. तर टोटल इथे आपण 3 कॉलम केलेले आहे. मी आधी 2 बोलली होती, पण आपण हा एक एक्स्ट्रा घेतला मधला, जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन समजणं सोपं जावं यासाठी. ठीक आहे. तर बघा, आता खरं तर आपली जी काही कटिंग ब्लाउजची साईजची सुरू होती तर ती 28 पासून होते 50 पर्यंत आपण घेणार आहोत. तर 28 ही सगळ्यात छोटी साईज आहे आणि त्याच्यापेक्षा छोटी साईज अजून सुद्धा असते, म्हणजे 26 सुद्धा असते. ठीक आहे. पण बेसिकली 28 पासून स्टार्ट होतं, तर आपण 28 पासून स्टार्ट करूया. तर पहिली आपण साईज लिहिलेली आहे 28, तर त्याचा चौथा भाग घ्यायचा असतो. तर तो कसा घ्यायचा, 28 भागिले 4 करायचं, म्हणजे 4 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. ठीक आहे. तर 28चा चौथा भाग किती होतो मग बघा, 7 चोक 28, 7 अधिक 7 अधिक 7 असं 4 टाइम केल्यावर टोटल किती येतं 28. ठीक आहे. तर मग 28 साईजचा चौथा भाग झाला 7 इंच. त्यानंतर त्याची छातीची घडी कशी कॅल्क्युलेट करायची बघा, छातीचा चौथा भाग अधिक इथे आपण घेतलेला आहे 1.5 इंच मार्जिन, मग ते किती झालं 8.5. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता इथे 8.5 आलेला आहे. सगळ्यात आधी चौथा भाग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन ऍड करायचं आहे. तर बघा, जिथे अंडरलाईन केलेलं आहे ते 1.5 इंच, ते आहे आपलं मार्जिन. तर इथे फर्स्ट टाइम मी लिहून ठेवते, म्हणजे नेक्स्ट टाइम तुमच्या लक्षात येईल की ते आपलं मार्जिन आहे. तर तिथे तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकतात. ठीक आहे. पण आता सध्या आपण इथे 1.5च घेतलेलं आहे. 2 घेतला असता तर 7 अधिक 2, मग ते टोटल 9 झालं असतं असं. ठीक आहे. त्यानंतर आता आपली पुढची साईज आहे ती म्हणजे 30. आता 30 भागिले 4 घ्यायचा आहे, त्याचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, चौथा भाग काढायचा आहे. तर 30 साईजचा चौथा भाग किती होतो बघा, 7 चोक 28 आणि हाफ हाफ परत केलं तर ते अधिक 2 होतं. ठीक आहे. म्हणजेच किती 7.5 इंच. तर 30 साईजचा चौथा भाग झाला
7.5. तर हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकतात. आता हे 7.5 अधिक 1.5 इंच मार्जिन आपल्याला ऍड करायचं आहे. ठीक आहे, 7 आणि 1 8 आणि तो हाफ हाफ असे टोटल किती झालं 9. म्हणजे इथे 30 साईज साठी छातीची घडी किती झाली 9 इंच. ठीक आहे, तर तुम्ही म्हणजे असं पण लक्षात ठेवू शकतात की बघा 7 आलेला आहे आधी चौथा भाग, त्यानंतर 7.5 अर्धा इंच वाढत जाते. तसंच छातीची घडी आहे. 28 साठी किती आहे 8.5 आहे आणि 30 साठी 9 आहे. सेम त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे. 32 ला 32 भागिले 4 तर ते किती आलं चौथा भाग 8. 8 चौक 32 आणि 8 अधिक 1.5 इंच मार्जिन म्हणजे ते किती झालं छातीची घडी इज इक्वल टू 9.5. ठीक आहे, तर लक्षात राहू द्या की ही जी काही छातीची घडी असते तर सेम ही ह्याच पद्धतीने कॅल्क्युलेट करायची असेल. एखाद्याला जर मॅथ्स येत नसेल म्हणजे गणित कच्चं असेल कॅल्क्युलेशन येत नसेल तर हा चार्ट जर का तुम्ही वहीमध्ये काढून ठेवला तर ही माप बघून तुम्ही आरामशीर कटिंगसाठी मार्किंग करू शकता. तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये, पण मी तुम्हाला हे समजून सांगते जेणेकरून ते तुम्हाला समजणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर पुढची साईज घेतली 34 तर 34चा चौथा भाग होतो 8.5. 8.5 अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल छातीची घडी झालेली आहे 10 इंच. ठीक आहे, तर 28 30 32 आणि 34 असे 4 साईज आपण इथे घेतलेले आहे. याच्या पुढचे सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत आणि ह्याच चार्ट मध्ये कंटिन्यू करायचे आहे. पण बोर्डवर इथे जागा नाहीये त्यामुळे मी हे रफ करते आणि मग तुम्ही काय करायचं याच्या खालीच मी पुढची जी काही साईज घेणार आहे तर ते घ्यायचं आहे. ठीक आहे, मी पुन्हा तुम्हाला सांगते बघा हे जे काही चारी पण आहेत ना आता आपण घेतलेले तर त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन ऍड केलेलं आहे. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही 2 इंच सुद्धा मार्जिन ऍड करू शकतात. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं कॅल्क्युलेशन येत नसेल तर हा चार्ट जर तुम्ही वहीमध्ये काढून ठेवला आणि छातीची घडी 28 असेल तर एक 8.5 ला मार्किंग करायचे, 30 असेल तर एक 9 ला मार्किंग करायची. म्हणजे हा चार्ट फॉलो करून तुम्ही इझिली मार्किंग करू शकतात. आता हा चार्ट सांगण्यामागचं कारण हे आहे की आपण एक कटोरी ब्लाउज पूर्ण घेतलेला आहे तर मी 34 साईजचं कटिंग घेतलेलं आहे. तर तुमचं तेच 34 साईज असेल असं नाहीये, 28 असू शकतं, 30 32 36 40 काही पण. मग त्या साईजनुसार तुम्हाला छातीची घडी कशी टाकावी यासाठी आपण हा जो काही चार्ट आहे तर तो तुम्हाला सगळ्या साईजसाठी सांगत आहे. म्हणजे तुमची कुठलीही साईज असली तरी सुद्धा तुम्हाला आपल्याला कटिंगचा व्हिडिओ बघून फक्त एवढीच माप चेंज करून सहजच कटिंग करता येईल. त्यानंतर पुढची साईज घेतली आहे 36 तर 36 भागिले 4 किती झालं 9 चौक 36. त्यानंतर त्याची घडी 9 अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल किती झालं आहे मग 10.5. त्यानंतर पुढची साईज आहे 38 तर 38 भागिले 4 मग त्याचं किती झालं चौथा भाग 9.5 आणि 9.5 अधिक 1.5 इंच मार्जिन मग किती झालं टोटल ते 9 1 10 आणि वरचा हाफ हाफ असं टोटल झाली छातीची घडी 11 इंच. ठीक आहे, म्हणजे इथे पण बघा 10.5 होतं वरती, खाली अर्धा इंच वाढलंय. म्हणजे जसं जसं साईज वाढत जाईल ना तसं तसं अर्धा इंच छातीच्या घडीमध्ये वाढत जातं. असं जरी पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. फक्त एवढंच आहे की स्टार्टिंग कुटिंग होते ते थोडं लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर पुढची साईज आहे 40 तर 40 भागिले 4 किती झालं 10 आणि 10 अधिक 1.5 इंच मार्जिन म्हणजे किती झालं छातीची घडी इथे 11.5 इंच. ठीक आहे, तर इथे आपण आता 11.5 इंच लिहून घेऊया. ते इथे सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा वाढलेला आहे 38 साईज पेक्षा. आता आपली जी काही पुढची साईज आहे तर ती आहे 42. तर बघा आता 42 भागिले 4 किती झालं ते 10.5 इंच आणि आता हे 10.5 मध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करून कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे अधिक करायचं. तर काय कॅल्क्युलेट होईल आपली छातीची घडी 10.5 अधिक 1.5 इंच मार्जिन आणि हे 1.5 असं 1.5 असं वरती लिहितात म्हणजे 1 इंच आणि वरती 1-2 लिहिले ना म्हणजे ते काय झालं हाफ म्हणजे ती लिहिण्याची पद्धत आहे. ठीक आहे, मग छातीची घडी किती झाली 42 साठी 12 इंच. आता हे लिहून घेतलं असेल तुम्ही. आता हे मी रफ करते आणि पुढे सुद्धा जी साईज सांगणार आहे खरं तर मी 50 साईज पर्यंत सांगणार आहे. या आधीचा जुना क्लास होता ना तर त्यामध्ये मी काहीतरी 42 का 44 पर्यंत सांगितले होते पण भरपूर कमेंट्स येत होत्या सो म्हणून आताच्या ऍडव्हान्स क्लासमध्ये आपण 50 पर्यंत ही साईज आजच्या चार्ट मध्ये मी तुम्हाला सांगत आहे. पुढची साईज आहे 44 44 भागिले 4 मग त्याचा चौथा भाग किती झाला 11 11 चौक 44 असं आणि 11 अधिक 1.5 इंच मार्जिन मग ते किती झालं 11 आणि 1 12 आणि तो हाफ म्हणजे 12.5 ही 44 साईज जर असेल छातीची तर त्याची छातीची घडी झाली 12.5 इंच. ठीक आहे,
त्यानंतर पुढची साईज घेऊयात आपण, ती आहे 46. तर 46 भागिले 4, तर त्याचा चौथा भाग किती झाला मग 11.5 इंच. तर हे तुम्ही डायरेक्ट कॅल्सीवर सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकतात. मोबाईलमध्ये पण कॅल्सी असते, जर तुमच्याकडे कॅल्सी नसेल तर. ठीक आहे. आणि 11.5 अधिक 1.5 इंच मार्जिन, तर टोटल किती झालं मग 13 इंच झाली ते छातीची घडी, आणि अर्धा इंच वाढलाय बघा आधीच्या साईज पेक्षा. तर हे मी तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला समजणं पण सोपं जाईल, खूप अवघड वाटायला नको खरं तर यासाठी. त्यानंतर पुढचा चार्ट आहे आपला, म्हणजे साईज आहे 48 भागिले 4, तर त्याचा चौथा भाग किती झाला 12. 12 चोक 48. ठीक आहे. आणि त्यानंतर आता 12 अधिक 1.5 इंच मार्जिन आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे, तर ते किती झालं मग 13.5. ठीक आहे. त्यानंतर आता आपली जी काही पुढची साईज आहे तर ती घेऊयात आपण. तर पुढची साईज आहे 50. आता 50 भागिले 4, म्हणजे 50चा सुद्धा आपल्याला काढायचा आहे चौथा भाग, तर तो किती झाला मग 12.5. आता छातीची घडी कॅल्क्युलेट करायची. मग छातीचा चौथा भाग येतो इथे 12.5 अधिक मार्जिन आहे 1.5 इंच, असं टोटल किती झालं मग 12 आणि 13, आणि तो हाफ असं टोटल झालं 14 इंच. ठीक आहे. तर बघा मग तुम्हाला मी 28 पासून तर 50 पर्यंत छातीचा चौथा भाग आणि छातीची घडी कशी कॅल्क्युलेट करायची म्हणजे साईज नुसार, तर हे सांगितलेलं आहे. ते सुद्धा अतिशय सावकाश सांगितलेलं आहे, आणि मी लिहितली स्टेप बाय स्टेप लिहिलेलं आहे. तुम्ही सुद्धा सेम त्या स्टेप बाय स्टेप तुमच्या जी काही वही आहे तर त्या चार्टमध्ये कंटिन्यू 28 पासून 50 पर्यंत लिहून ठेवायचं आहे. ठीक आहे. आता मी म्हटल्याप्रमाणे बघा मोबाईलमध्ये कॅल्सी असते, तर 28 साईज घेतली तर बघा 28 भागिले 4 करायचं, किती आलं 7. ठीक आहे. आता ते 7 मध्ये अधिक 1.5 म्हणजे 1.5 इंच मार्जिन, आणि मग इक्वल टू किती आलेलं आहे ते बघा 8.5 म्हणजे 8.5. तर तुम्हाला जर असं डायरेक्ट कॅल्क्युलेशन येत नसेल तर तुम्ही असं मोबाईलवर सुद्धा करू शकता. म्हणजे काही एवढं अवघड नाहीये आजकालच्या टेक्नॉलॉजीमुळे. पहिले तरी तसं काही नव्हतं, पण आता तुम्ही करू शकता. तर फॉर एक्झाम्पल 44चा चौथा भाग घेतला, किती आला 11, आणि त्याच्यामध्ये अधिक 1.5 इंच म्हणजे 1.5 प्रेस केले, किती आलेलं आहे 12.5. ठीक आहे. म्हणजे खूप काही अवघड नाही, तुम्ही मोबाईलवर सुद्धा हे कॅल्क्युलेशन करू शकता. आय होप हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. आता हा चार्ट झालेला आहे आपला पहिला. ठीक आहे, छातीच्या घडीचा. त्याच्यामध्ये छातीचा चौथा भाग कसा करायचा हे पण सांगितलं, जेणेकरून तुम्हाला समजणं सोपं जावं. नाही तुम्ही डायरेक्ट पण तुम्हाला छाती आणि छातीची घडी असे दोनच कॉलम घेऊ शकली असती, पण ते तुम्हाला खूप अवघड वाटलं असतं. त्यामुळे आपण मध्ये एक कॉलम ऍड केला, तो म्हणजे छातीचा चौथा भाग, जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपे वाटावे. ठीक आहे. आय होप हा चार्ट तुम्ही काढून घेतला असेल. आता याचं पुढचा जो काही चार्ट आहे तर तो घेऊयात आपण. तर चला मग आता पुढचा चार्ट घेऊयात. तर त्याच्यामध्ये जास्त कॉलम आहे बघा. पहिला आहे छाती, म्हणजे छातीची साईज किती आहे. आता हा जो काही चार्ट आहे तर हा सुद्धा आपण 28 पासून 50 साईज पर्यंत बघणार आहोत. दुसरा कॉलम आहे गळारुंदी, तर तो सुद्धा तुम्ही इथे लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा कॉलम आहे आता, तर गळारुंदी नंतर पुढचा कॉलम कुठला येतो शोल्डरचा. ठीक आहे. तर म्हणजे साईज नुसार शोल्डर, गळारुंदी आणि मुंडा किती घ्यायचा ना, तर याचा हा चार्ट आहे. आणि त्यानंतर पुढचा आपला जो काही कॉलम आहे तर तो आहे मुंडा. ठीक आहे. तर हे चारही पण पॉइंट तुम्ही व्यवस्थित एका लाईन मध्ये लिहून घ्यायचे आहे, म्हणजे 4 कॉलम करायचे आहे. आता छाती, गळारुंदी, शोल्डर आणि मुंडा हे सुद्धा साईज नुसार चेंज होत जातं. आणि मी म्हटल्याप्रमाणे कटोरीची कटिंगचा कुठलाही एक व्हिडिओ जरी तुम्ही बघितला आणि हा चार्ट जर फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. सो चला मग आता पहिला जो काही साईज आहे आपली सगळ्यात छोटी, ती आहे 28, बेसिक साईज आहे. आता 28 साठी जी काही आपली गळारुंदी असते तर ती आपण घेत असतो 2.5 इंच. ठीक आहे. काही जणांना 2.25 घ्यायची असते, घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही, पण बेसिक साईज मी तुम्हाला आता सांगत आहे. तर बघा 2.5 किती झालं गळारुंदी झालं. त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंच, पण शोल्डर मध्ये काय करायचं आहे आपल्याला, इथे हे अर्धा इंच ऍड करायचं असतं. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण टोटल शोल्डर कॅल्क्युलेट करतो, खरं तर आता मी बेसिकली तुम्हाला शोल्डरचं कॅल्क्युलेशन देते, आणि त्यानंतर मग पूर्ण शोल्डरचं कॅल्क्युलेशन कसं करतो ते सांगते, नाही तर मग तुमचं खूप कन्फ्युजन होईल. ठीक आहे. सो मग मला असं वाटतं की हे मी रफ करते खरं तर, आणि स्टेप बाय स्टेप सांगते. डायरेक्ट सांगितलं तर तुम्हाला ते अवघड वाटू शकतं. ठीक आहे. आता बघा गळारुंदी किती झाली आपली 2.5 इंच, तो कॉलम सोडा. आता शोल्डर सपोज आपल्याला तयार घ्यायचा आहे 2.5 इंच, तर त्यामध्ये काय करायचं आपल्याला अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं, म्हणजे 2.5 अधिक अर्धा
किती झालं टोटल 3 इंच. म्हणजे 3 इंचाचं काय आहे आपलं शोल्डर आणि गळारुंदी काय आहे 2.5 इंचाची आहे. ठीक आहे, इथे मी 3 इंच लिहून घेते. ठीक आहे, म्हणजे टाकताना आपल्याला शोल्डर टाकायचं आहे 3 इंच आणि तयार किती पाहिजे आहे 2.5 आणि मार्जिन घेतलेलं आहे आपण अर्धा इंच. ठीक आहे, इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. आता पुढचं कॅल्क्युलेशन, पूर्ण शोल्डर जेव्हा टाकतो आपण तेव्हा कसं टाकतो, गळा रुंदी. आता हा एक फॉर्म्युला आहे, तर तुम्ही मध्ये चार्ट मध्ये सांगते, तुम्ही त्याला बॉक्स काढून हायलाइट करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. आणि हे शोल्डर. ठीक आहे, पूर्ण शोल्डर इज इक्वल टू गळारुंदी अधिक आपलं हे शोल्डर. मग गळारुंदी किती झाली 2.5 इंच अधिक शोल्डर किती झालेला आहे मार्जिन ऍड करून 3 इंच. आणि मग टोटल बघा, मी ज्यावेळेस कटिंग करताना नेहमी सांगत असते की 2.5 इंच गळारुंदी आणि 5.5 शोल्डर. तर मग अशा पद्धतीने 5.5 हे कॅल्क्युलेट केले जातात. ठीक आहे, नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. नीट लक्षात द्या, म्हणजे सोपं आहे, फक्त थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. आणि हा फॉर्म्युला आहे, तर याला स्क्वेअर अशा पद्धतीने करून ठेवायचं आहे. ठीक आहे, जे शोल्डर कसं कॅल्क्युलेट केलं, आय होप सो हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. ठीक आहे, गळारुंदी अधिक शोल्डर. आणि शोल्डर तयार तुम्हाला किती पाहिजे आहे 2 इंच 2.5 इंच 3 इंच ते तुमच्यावर डिपेंड आहे. 1.5 इंच. ठीक आहे, तर इथे 2.5 बेसिक घेतलेला आहे. आपण बेसिक माप टाकत असतो रेग्युलर ब्लाउजला. एखाद्या कस्टमरला कमीच पाहिजे नसेल तर त्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेशनची गरज पडते. तसं जर तुम्ही हा चार्ट फॉलो केला तरी तुम्हाला इझिली परफेक्ट अशी कटिंग नक्कीच करता येईल. आणि मग 28 साईज साठी आपल्याला मुंडा किती घ्यायचा असतो 5.5 इंचाचा. ठीक आहे, नक्कीच तुमच्या हे लक्षात आलं असेल. 28 साईज साठी गळारुंदी, शोल्डर आणि मुंडा. त्यानंतर पुढची साईज घेतलेली आहे 30. तर 30 साईज साठी सुद्धा आपल्याला गळारुंदी घ्यायची असते 2.5 इंचाची. त्यानंतर आपलं जे काही शोल्डर आहे तर ते सुद्धा सेम जसं 28 साईज साठी आहे ना तसंच आहे. जर 2.5 इंच आपल्याला शोल्डर तयार हवं असेल तर बेसिकली आपण 2.5 इंच टाकत असतो आणि अधिक त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ऍड करतो. म्हणजे ते टोटल किती झालं 3 इंच. ठीक आहे, आणि पूर्ण शोल्डरचं कॅल्क्युलेशन तुम्हाला वरतीच सांगितलेलं आहे. सो त्यामुळे आता मी प्रत्येक वेळेस ते सांगत नाहीये. 5.5 कसं आलं हे कळलं आहे. सेम त्याच पद्धतीने बाकीच्या साईजचं सुद्धा तुम्ही मार्किंग करताना कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट 5.5च येत आहे, पण तरी सुद्धा जर थोडंसं 2 इंच असेल तर मग ते कमी होऊ शकतं, किंवा एखाद्या कस्टमरला 3 इंच शोल्डर हवं असेल तर मग ते अर्धा इंच वाढवू शकतं. ठीक आहे, नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. आणि 30 साईज साठी मुंडा सुद्धा आपण घेत असतो 5.5 इंच. ठीक आहे, आता 2 साईज तर पुरलेल्या आहेत. आता पुढच्या साईज मी कंटिन्यू करते. तुम्ही या चार्ट मध्ये कंटिन्यू करायचे आहे. आता इथे बोर्डवर जागा नाहीये, सो त्यामुळे मग मी हे रफ करून पुढची साईज घेत आहे. ठीक आहे, फक्त एवढंच आहे की जो काही शोल्डरचा फॉर्म्युला सांगितलेला आहे तो प्रत्येक वेळेस आपल्याला फॉलो करायचाच आहे. हा पॉइंट सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. ठीक आहे, सो चला मग पुढची साईज घेऊयात आता आपण. तर बघा, मग मी म्हटल्याप्रमाणे इथे हे सगळं रफ करून घेत आहे आणि लगेचच आता आपण पुढची साईज आपली घेऊयात. ठीक आहे, आता मी तर काही इथे बोर्ड खूप मोठा नाहीये आणि मी मोठं याच्यात लिहिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओत कळावं, त्यामुळे मला रफ करावं लागतंय. फक्त तुम्हाला तुमच्या चार्ट मध्ये कंटिन्यू करायचं आहे. तुम्हाला काही रफ करायचं नाही किंवा नवीन चार्ट बनवायचा नाही. ठीक आहे, पुढची साईज घेतली बघा 32. त्यासाठी गळारुंदी घेत असतो आपण 2.5 इंचाची आणि शोल्डर सुद्धा घेत असतो 2.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन, असं टोटल किती झालं मग 3 इंच. ठीक आहे, आणि याचं सुद्धा सेम आधीचं जसं कॅल्क्युलेशन केलं ना पूर्ण शोल्डरचं तसंच करायचं आहे. आणि यासाठी जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण घेत असतो 5.5 इंच. ठीक आहे, त्यानंतर घेऊयात आता आपण पुढची साईज किती झाली 34. ठीक आहे, गळारुंदी किती आहे 2.5 इंच, शोल्डर 2.5. त्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं. हे शोल्डर चेंज होऊ शकतं. एखाद्या कस्टमरला 2 लागू शकतं, एखाद्या कस्टमरला 3 लागू शकतं. पण जर कस्टमरने काही सांगितलं नाही तर बेसिकली 2.5 घ्यायचं. ठीक आहे, आणि 34 साईज साठी मुंडा सुद्धा घ्यायचा असतो आपल्याला 5.5. ऍक्च्युली 5.5 किंवा इथे 5.25. ठीक आहे, म्हणजे बघा 32 साठी किती घेतला 5.5 घेतला. आता एखाद्या कस्टमरला 5.5 सुद्धा ओके होतं, पण 34 साईज असेल तर टाकताना 5.6 टाकायचं आहे. तर मी ब्रॅकेटमध्ये शब्दात लिहिलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात यावं. 36 साईज साठी सुद्धा गळारुंदी आहे 2.5, शोल्डर आहे 2.5 अधिक अर्धा इंच मार्जिन, असं टोटल झालं 3. आणि जो काही 36 साईजचा मुंडा आहे तर तो सुद्धा आहे आपला 5.6 इंच. ठीक आहे, आता इथे मी काही शब्दात लिहित नाहीये, तर रीड करता यावं म्हणजे तुम्हाला वाचता यावं यासाठी मी 34 साईजच्या मुंड्याच्या खाली शब्दामध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे असं लिहिलेलं असेल तर त्याला 5.6 म्हणायचं असतं. ठीक आहे, त्यानंतर पुढची साईज आहे 38. गळारुंदी आहे 2.5 इंच, शोल्डर आहे 2.5 अधिक अर्धा इंच, टोटल किती झालं 3 इंच. आणि याचा जो काही मुंडा आहे
तर तो घ्यायचा असतो आपल्याला बघा इथे 5.5 आणि वरती पाव इंच म्हणजे 2 लाईन वरती म्हणजेच किती झालं 5.25 इंच. म्हणजे 38 साईज साठी सुद्धा आपल्याला किती घ्यायचं आहे 5.25. आणि एखादी साईज असते की त्याला तो टाईट होऊ शकतो त्या फिटिंगला, तर अशा वेळेस त्या कस्टमरचा नेक्स्ट टाइम ब्लाऊज कट करताना मुंडा 6 टाकायचा, पण सुरुवातीला काय करायचं 5.25 टाकायचा आहे. ठीक आहे. म्हणजे बेसिकली बघा 28, 30 आणि 32 साईज साठी आपल्याला मुंडा घ्यायचा असतो 5.5, 34, 36 आणि 38 साईज साठी आपल्याला जो काही मुंडा आहे तर तो घ्यायचा असतो 5.25. ठीक आहे. आता हे रफ करते आणि याच्या पुढच्या साईज तुम्हाला ह्या चार्ट मध्ये कंटिन्यू करायचे आहे. ऍक्च्युली हा पॉइंट मी पुन्हा पुन्हा सांगत असते कारण बऱ्याचदा तुम्हाला असं वाटेल की आता हे रफ केलेलं आहे तर मग पुढे काय करायचं, आणि मी लिहिता तुम्ही सुद्धा तुमचा चार्ट लिहित चालायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची साईज आहे 40. त्याची जी काही गळारुंदी आहे त्याची आहे 2.5 इंच. काही काही कस्टमरला तिचं कमी पडली तर तुम्ही 2.25 सुद्धा गळारुंदी घेऊ शकता. ठीक आहे. पण पहिल्यांदा जर एखाद्या कस्टमरचा ब्लाऊज शिवताय तर 2.5 इंचच टाकायचे, लगेचच खूप जास्त गळारुंदी टाकण्याची सुद्धा आपल्याला गरज नसते खरं तर तसं बघायला गेलं तर. ठीक आहे. त्यानंतर याचा जो काही शोल्डर आहे तर ते सुद्धा आहे 2.5, पण शोल्डर सुद्धा एखाद्या कस्टमरला 3 इंच सुद्धा लागू शकतो. तर आता मी तुम्हाला 2 इंच सांगते. तर बघा सपोज एखाद्या कस्टमरला 40 शोल्डर 40 साईज साठी 2.5 इंच शोल्डर पाहिजे नाही आणि अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं. टोटल किती झाला मग 3 इंच. मग याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे तर ते कसं करायचं, गळारुंदी अधिक शोल्डर म्हणजे पूर्ण शोल्डरचं कॅल्क्युलेशन म्हणजे गळारुंदी 2.5 अधिक 3 इंच शोल्डर म्हणजे ते किती झालं 5.5 इंच. ठीक आहे. ही झाली एक पॉसिबिलिटी. सपोज एखाद्या कस्टमरला जर का 3 इंच 40 साईज साठी शोल्डर पाहिजे नसेल, कारण काय होतं बेसिकली आपण 3 इंच शोल्डर टाकत असतो पण काही काही कस्टमरला 2.5 इंच सुद्धा लागत असत 40 साईज साठी. मग त्यांच्या ब्लाऊजवर किती शोल्डर आहे किंवा त्यांना किती हवं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जर 2.5 घेतलं तर वरचं सांगितलं तसं कॅल्क्युलेशन करायचं आहे, आणि जर का आपलं जे काही शोल्डर आहे तर ते जर आपण 3 इंच घेतलं, हे रफ करते 3 इंच घेतलं, दुसरी पॉसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन, मग ते किती झालं 3.5 इंच. ठीक आहे. आणि 2.5 इंच गळारुंदी अधिक 3.5 इंच शोल्डर म्हणजे टाकताना पूर्ण शोल्डर किती झालं बघा 3, 4, 5 आणि ते वरचं हाफ म्हणजे किती झालं 6. ठीक आहे. तर हे 2 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत, तर लक्षात राहू द्या. एकच साईज आहे 40 आणि त्यासाठी एखाद्या कस्टमरला 2.5 इंच शोल्डर लागतं आणि एखाद्या कस्टमरला 3 इंच शोल्डर लागत असतं. सो त्यानुसार कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं ते हे दोन्ही पण पॉसिबिलिटी मी तुम्हाला सांगितलं आहे. मग तुमच्याकडे कस्टमर कुठल्या पॅटर्नचा आहे, त्या कस्टमरला किती शोल्डर हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे. ठीक आहे. आणि 40 साईज साठी कॅल्क्युलेशन दोन्हीचे पण सांगितलेले आहे, व्यवस्थित मार्किंग करून ठेवायचं आहे. सेम ह्याच पद्धतीने चार्ट मध्ये 2 पॉसिबिलिटी लिहून ठेवायच्या म्हणजे तुम्हाला ते समजणं सोपं जाईल. ठीक आहे. आणि 40 साईज साठी जो काही मुंडा असतो तर तो घ्यायचा असतो आपल्याला 6 इंच. ठीक आहे. आता यानंतर आपली जी काही पुढची साईज आहे तर ती घेऊयात आपण. फक्त 40 साठी ह्या 2 पॉसिबिलिटी आहे म्हणजे 40 पासून पुढे, ते लक्षात राहू द्या. ठीक आहे. ते एकदाच मी सांगितलेलं आहे कॅल्क्युलेशन. 40 साईज असं 42, 44 ला पण हे 2 पॉसिबिलिटी येऊ शकतात. ठीक आहे. आता पुढची जी काही आपली साईज आहे तर ती किती आहे मग 42. तर 42 साईज साठी आपल्याला जी काही गळारुंदी आहे तर ती घ्यायची असते खरं तर 2.5 इंच, आणि एखाद्या कस्टमरला जर ती खूप पॅक वाटत असेल तर अशा वेळेस आपल्याला 2.25 किंवा 3 इंच घ्यायची असते. तर हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे. खरं तर स्टार्टिंगला टाकताना 2.5च टाकायचं, तेवढं सफिशियंट आहे. म्हणजे एखादा कस्टमर आलाय तुमच्याकडे तर 42 साईज आहे तर 2.5 टाकून ब्लाऊज शिवून द्यायचा. पण जर कस्टमरला तो खूप पॅक वाटला, गळा खूप जवळ वाटलेला, तर मग नेक्स्ट टाइम त्या कस्टमरचा ब्लाऊज कट करताना 3 गळारुंदी घ्यायची किंवा 2.25. ठीक आहे. शोल्डर 3 इंच 42 साठी अर्धा इंच काय आहे मार्जिन किती झालं 3.5, आणि 3.5 अधिक 2.5 गळारुंदी 2.5 घ्यायची का 3 घ्यायची त्यावर ते कॅल्क्युलेशन करायचं. तर ते कॅल्क्युलेशन मी सांगत नाही, मी आधी पण तसंच सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि मुंडा घ्यायचा 6 किंवा 6.25. स्टार्टिंगला 6 टाकायचा, कस्टमरला तो टाईट वाटला तर 6.25 टाकायचा नेक्स्ट टाइम कटिंग करताना. ठीक आहे. त्यानंतर पुढची साईज आहे 44. त्यासाठी गळारुंदी घ्यायची आहे 3. खरं तर 2.5 पण घेऊ शकतो आणि 3 पण घेऊ शकतो, हे कस्टमरच्या बॉडीवर डिपेंड असतं. आणि शोल्डर पण 3 इंच घ्यायचं आहे, पण जर सपोज 44 साईज साठी कस्टमरला 2.5च हवं असेल तर तुम्ही 2.5 घेऊ शकता. ठीक आहे. तर इथे मी तुम्हाला बेसिक साईज सांगते. खरं तर 3 अधिक अर्धा 3.5 झालं, आणि मुंडा सुद्धा 6.25 घ्यायचा.
किंवा 6.5 म्हणजे स्टार्टिंगला सुरुवातीला म्हणजे कुठलाही कस्टमर आलं जिथे मी 2 माप दिलेले आहे ना, पहिलं माप टाकायचं आणि ज्यावेळेस कस्टमरला तो टाईट वाटला मुंड्यामध्ये तर अशा वेळेस नेक्स्ट टाइम कटिंग करताना 6.5 टाकायचा. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की कसं मी कितीही चार्ट दिला तरी कस्टमरच्या बॉडीवर, चेस्ट साईजवर हे सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. गळा किती आहे, उंची किती आहे. सो त्यामुळे मग तुम्हाला मी 2 पॉसिबिलिटी सांगत आहे जेणेकरून तुमचं पण कन्फ्युजन व्हायला नको. मी एकदम परफेक्टच सांगितलं एकच साईज, आणि जर कस्टमरची टाईट झाली किंवा लूज झाली तर सो त्यामुळे पॉसिबिलिटी दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर 46 साठी 3, शोल्डर पण 3, 3.5 झालं. मुंडा सुद्धा 6.25, 6.5. 48 साईज साठी गळा रुंदी 3 आहे, शोल्डर 3 आहे, अर्धा इंच मार्जिन, मग शोल्डर किती झालं 3.5. आणि पूर्ण शोल्डरचं कॅल्क्युलेशन मी जसं सांगितलं तसंच करायचं. आणि 48 साईज साठी मुंडा आहे 6.5. 50 साईज साठी गळा रुंदी आहे 3, शोल्डर आहे 3 अधिक अर्धा इंच मार्जिन, म्हणजे टोटल किती झालं 3.5. पूर्ण शोल्डरचं कॅल्क्युलेशन तुम्ही सेपरेट करायचं आहे, मी परत परत ते सांगत नाही. ठीक आहे. आणि मुंडा किती झाला मग इथे 6.5. आणि एखादा कस्टमरला खूपच हेवी साईज असेल 50 मध्ये तर मग 6.25 टाकायचं आहे. ठीक आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल की 28 साईज पासून जे काही आपलं 50 साईज पर्यंत छाती, गळा रुंदी, शोल्डर, मुंडा कसा घ्यायचा, म्हणजे छातीनुसार गळा रुंदी, शोल्डर आणि मुंडा कसा घ्यायचा एकदम डिटेल कॅल्क्युलेशन फॉर्म्युला सगळं दिलेलं आहे. जिथे 2 पॉसिबिलिटी आहे तिथे कस्टमरला पहिला जो ऑप्शन दिलेला आहे ना त्यानुसारच कटिंग करून बघायचं. जर कस्टमरला तो टाईट वाटला तर पुढची साईज टाकण्याचा गरज आहे, नाही तर नाहीये. आता तुम्ही म्हणाल या 2 पॉसिबिलिटी कशासाठी आहे. ऍक्च्युली कस्टमरची साईज ही नेहमी म्हणजे त्यांच्या बॉडीनुसार डिपेंड असते ना. चेस्ट साईज एखाद्याची हेवी असते, एखाद्याची नसते जास्त, बॉडी जास्त हेवी असते. सो त्यामुळे 40 साईज साठी कधी कधी आपल्याला 2 पॉसिबिलिटी असू शकतात. सो त्यामुळे मी तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे. हे सगळं बॉडीवर डिपेंड आहे. त्यानंतर बघा, आता तुम्हाला मी बेसिक एक डायग्राम काढून दाखवते जेणेकरून तुम्हाला कुठे गळा रुंदी, शोल्डर, मुंडा टाकायचा आहे कसा, तर हे सहजच लक्षात येईल यासाठी. तर आताचा जो काही चार्ट आहे तर त्या चार्टच्या समोर जे काही तुमचं कोरं पेज आहे तर त्या पेजवर तुम्हाला ही डायग्राम काढून घ्यायची आहे, म्हणजे बरोबर चार्टच्या समोरच्याच पेजवर, जेणेकरून तुम्हाला चार्ट बघितल्यावर ते माप कुठे टाकायचे आहेत तर हे डायग्राम बघून लगेचच लक्षात यावं खरं तर यासाठी. ठीक आहे. तर बघा, आता ही जी काही डायग्राम आहे तर ही मी अंदाजे काढत आहे, ती काही मी मोजून काढलेली नाहीये, तर तुम्ही सुद्धा अंदाजेच काढायचं आहे. ते फक्त आपल्याला एक स्ट्रक्चर आहे जेणेकरून ते बघून आपल्याला कटिंग करताना कुठली मापे कुठे टाकायची असते यासाठी ते सोपं जावं खरं तर त्यासाठी. ठीक आहे. तर बघा, इथून मग मुंड्याचा कर्व सुद्धा मी अंदाजेच खरं तर दिलेला आहे, पूर्ण काही व्यवस्थित माप घेतलेलं नाहीये. त्यानंतर आता इथे पूर्ण आहे आपलं पूर्ण शोल्डर, तर मी इथे व्यवस्थित लिहिते, म्हणजे जे काही मी तुम्हाला गळा रुंदी अधिक शोल्डर कॅल्क्युलेट करायला लावलेलं आहे तर ते आहे पूर्ण शोल्डर. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथून आहे आपली गळा, पुढचा गळा. ठीक आहे. आणि तिथे आपण काय म्हणत असं गळा रुंदी, तर इथे सुद्धा लगेच गळा रुंदी आपण लिहून ठेवू शकतो. आणि इथे बघा, म्हणजे वरचा जो काही मार्किंग केली तर ते होतं पूर्ण शोल्डरचं, त्याच्यामध्ये हे आहे गळा रुंदी, म्हणजे चार्ट बघून तुमच्या लक्षात येईल गळा रुंदी, आणि हे आहे शोल्डर, आणि हे दोन्हींचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला तयार होतं पूर्ण शोल्डर. ठीक आहे. तर हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यानंतर हा आहे मुंडा, म्हणजे जो काही वरून खाली टाकायचा आहे, आपण जो काही मुंडा घेतलेला आहे तर तो इथे टाकायचा आहे. नक्कीच तुमचा चार्ट बघून लक्षात आलं असेल की गळा रुंदी कुठे आहे, शोल्डर कुठे आहे, त्याचं कॅल्क्युलेशन मी पुन्हा पुन्हा सांगते, ते म्हणजे पूर्ण शोल्डर आहे आणि मुंडा आहे. ठीक आहे. आता हा एक फॉर्म्युला तुम्ही साईडला लिहून घ्यायचा आहे किंवा जी आकृती काढलेली आहे त्याच्या खाली लिहायचं आहे. आता इथे मला जागा नाहीये तर मी खाली लिहिते, पण तुम्ही सरळ एकाच लाईन मध्ये लिहायचं आहे. काय, पूर्ण शोल्डर इज इक्वल टू गळा रुंदी अधिक शोल्डर. आणि गळा रुंदी कसं कॅल्क्युलेट करायचं, शोल्डर कसं कॅल्क्युलेट करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हा झाला आपला पूर्ण शोल्डरचा फॉर्म्युला. खरं तर बघा, आज मी तुम्हाला 2 चार्ट सांगितले आहे, छातीच्या घडीचा आणि जो काही दुसरा चार्ट होता तर तो होता गळा रुंदी, शोल्डर आणि मुंड्याचा. त्याच्यात पण मी कसं कॅल्क्युलेशन करायचं याचं फॉर्म्युला सहित तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. दोन्हींच्या आकृत्या सुद्धा सांगितलेल्या आहेत, तर त्या आकृतीच्या खाली बरोबर हे फॉर्म्युले लिहून ठेवायचे. आता इथे फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं जेणेकरून तुमच्या इझिली ते लक्षात यावं यासाठी. ठीक आहे. म्हणजे 2.5 इंच गळा रुंदी असेल, शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 2.5, अर्धा इंच मार्जिन 3, म्हणजे टोटल पूर्ण किती टाकलं आपण 5.5. ठीक आहे. तर हे तुमच्या सहज लक्षात यावं यासाठी मी फॉर्म्युल्याच्या खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि इथे छातीची घडी आहे, त्याचा सुद्धा याआधीच चार्ट सांगितलेला आहे. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने खूप महत्त्वाचा टॉपिक आज आपण कव्हर केलेला आहे. म्हणजे ब्लाऊजची कटिंग करताना छातीची घडी, गळा रुंदी, शोल्डर, मुंडा 28 साईजपासून 50 साईजपर्यंत कसा घ्यायचा आणि कसा कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. आणि ते कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या कॅल्सीवर सुद्धा करू शकतात. तर हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे दोन्ही पण चार्ट खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये आठवणीने काढून ठेवायचे आहे. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपले दोन्ही पण चार्ट कंप्लीट झालेले आहेत. तर डायग्राम सहित मी तुम्हाला चार्ट एक्सप्लेन केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला चार्टमध्ये जी काही मापं सांगितलेली आहे तर ती कुठे टाकायची आहे. तर तसं बघायला गेलं तर हे 2 चार्ट होते. एक साईजनुसार म्हणजे 28 ते 50 साईजपर्यंत छातीची घडी कशी कॅल्क्युलेट करायची आणि त्यानंतर 28 ते 50 साईजपर्यंत गळा रुंदी, शोल्डर आणि मुठा कसा टाकायचा, कितीचा घ्यायचा. तर हे दोन्ही पण चार्ट व्यवस्थित तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि कुठलीही साईजची म्हणजे कटोरी ब्लाऊज सहजच परफेक्ट असा कटिंग करता येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा महत्त्वाचा असा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि याचा पुढचा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. तर तुम्हाला जर मग यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.